हळूहळू. सॉरी सॉरी. इट्स ओके बेबी. वहिनी मला ना तुमच्या बाळासोबत खूप खेळायचं आहे हो. पण मी ह्या बाळासोबत खेळण्यासाठी आपल्या घरात असेन की नाही माहीत नाही. तारा मॅडम, असं का बोलताय तुम्ही? बाळाची काकू त्याच्यासोबत नक्की असेल आणि तुम्ही नका काळजी करू. सारंग सर बोलले आहेत तिलोत्तमा मॅडमशी. शिवाय आम्ही सगळेच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय. मला खात्री आहे तिलोत्तमा मॅडम लवकरात लवकर तुम्हाला घरी येण्याची परवानगी देतील. जाऊ देत ना सावली, तू नको समजूत काढूस माझी. आधीच खूप त्रास होतोय मला आणि त्यात तू माझ्या जखमेवर मीठ नको चोळू. तारा, तुझा राग कळतो आम्हाला, पण तुलाही माहिती आहे ना, हे सगळं सारंगने तुला त्रास व्हावा म्हणून नाही केलेलं. हे सारंगने का केलं माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पण या सगळ्याचा त्रास मला होतोय ना, मी एकटी पडले. तारा मॅडम, हे सगळं व्हावं अशी आम्हा कोणाचीच इच्छा नव्हती. सारंग सरांची पण नव्हती हो. पण तुम्हाला माहिती आहे ना तिलोत्तमा मॅडम किती कडक आहेत. त्यांना खोटं नाही सहन होत आणि हे सत्य कळल्यावर त्यांना राग येणं खूप साहजिक आहे. हे बघा, हे जे काही झालं ते खरंच खूप दुर्दैवी होतं, पण यात दोष कोणाचाच नाहीये. तुम्ही दोघेही शांत व्हा, सगळं नीट होईल. खरंच वहिनी अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि तारा मॅडम, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा राग येतोय मान्य आहे मला, पण तुम्ही हे सगळं चुकीच्या पद्धतीने घेताय हे पटत नाहीये मला. मी नका काळजी करू, आम्ही आहोत ना सगळेच तुमच्या सोबत. आणि मला खात्री आहे तिलोत्तमा मॅडम तुमचा स्वीकार करतील आणि तुम्हाला लवकरात लवकर घरी घेऊन येतील. नको काळजी करूस.